नमस्कार। आज मी पोह्याचे कटलेट बनवते। त्यासाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी चहावरचा नाश्ता 1 वाटी पोहे घेतलेले आहे, 1 पाऊण वाटी बेसन पीठ भाजून घेतलेले आहे, 1 वाटी कांदा, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, 1 शिमला मिरची कापून घेतलेली आहे, अर्धा कप रवा घेतलेला आहे, मटार दाणे थोडेसे घेतलेले आहेत, 1 मिरची घेतलेली आहे, 1 लहान मिरची बारीक कापून, कोथिंबीर, धनेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, छोट्या आकारात 3 बटाटे उकडून घेतलेले सोलून, गरम मसाला 1 चमचा, हिंग थोडासा पाव चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला। बघा मी पोहे असे सूप गाळणमध्ये काढून घेतलेले आहेत। ते मी आता धुवून घेते आणि पाणी बिलकुल त्यामध्ये ठेवायचं नाही। अशा प्रकारे धुवून 5 मिनिट असंच ठेवायचं आहे। आता मी सर्वप्रथम बटाटा असा स्मॅश करून घेते आणि मटार पण घालून घेते। मटार मी उकडून घेतलेली आहे। रवा भिजवला नाही कारण कांदा आणि भाज्यांचा पाणी सुटतो, त्यामुळे मी रवा असाच घालणार आहे। यामध्ये कांदा घालून घेते, मिरची, शिमला मिरची घालून, कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर थोडीशी जास्त घाला, धनेपूड आणि जिरेपूड घालून घेतली, हिंग, गरम मसाला आणि हळद आणि लाल तिखट आणि हळद। आता सगळं घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बेसन घालून घेते। तुम्ही याऐवजी कॉर्नफ्लॉवर पण यूज करू शकता आणि तांदळाचं पीठ पण यूज करू शकता बेसनऐवजी, पण कॉर्नफ्लॉवर लहान मुलांना शक्यतो नाही देत कारण ते शरीरासाठी चांगलं नसतं, तर बेसन किंवा तांदळाचं पीठ घ्या तुम्ही। बघा आता पोहे पण मस्त कोरडे झालेले आहेत। आता तेही घालून घेते। अशा प्रकारे सगळे आता मिक्स करून घेते। व्यवस्थित असं मळून घ्यायचे। बघा हे असं व्यवस्थित याचा डो तयार झाले असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून असं त्याचे गोळे तुम्ही कुठल्याही आकारात शेप करू शकता, गोल बनवू शकता, कटलेट सारखे बनवू शकता, असे चपटे असे अशा प्रकारे। बघा अशा प्रकारे अशी टिक्की पण बनवू शकता, गोल पण बनवू शकता। असे गोळे पण बनवू शकता। किंवा असे लांबटही बनवू शकता, लांबट असे। अशा प्रकारे सगळे मी बनवून घेते। बघा मी 3 शेपमध्ये असं बनवून घेतलेले आहे। आता मी हे फ्राय करून घेते। बघा तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये या टिक्की सोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायचे। बघा अशा प्रकारे परतून घ्यायचे। असे मस्त असे फ्राय झालेले एकदम लालसर असे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। तेल तुम्ही कमीही घालू शकता, फक्त तेल कमी घातल्यानंतर थोडा फ्राय करायला वेळ लागेल, किंवा तुम्ही डीप फ्राय करू शकता, डीप फ्राय चालत असेल तर। बघा मस्त असे हे आता कटलेट रेडी आहे। ते मी आता काढून घेते अशा प्रकारे।
बघा मस्त असे कटलेट रेडी आहेत. पोह्याचे कटलेट, रवा आणि पोह्याचे, केचप आणि चटणीसोबत मस्त असे बघा कुरकुरीत असे. अशा प्रकारे तुम्ही बनवा. बघा अशा प्रकारे गोल, लांबट आणि टिक्कीच्या आकाराचे तुम्ही शेप देऊन अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. असे पोह्याचे आणि रव्याचे मस्त असे कटलेट लहान मुलांच्या आवडीचे. अशा प्रकारे तुम्ही बनवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.